उपोषणकर्त्यांचा माळवाडगाव ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार। श्रीरामपूर प्रांत कार्यालय येथे आकारपडीत जमिनी परत द्या या मागणीसाठी आकारपीडित संघर्ष कृती समितीनं केलेल्या आंदोलनाला आलेल्या यशाबद्दल माळवाडगाव ग्रामस्थांनी उपोषणकर्त्यांचा सत्कार केला। दिनांक 12 मार्च पासून 17 मार्च 2024 अशी एकूण 6 दिवस या आंदोलकांनी प्रांत कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी उपोषण केलं होतं। हे उपोषण बाळासाहेब आसने यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 6 दिवस सलग चालू ठेवले। तसेच या उपोषणामध्ये शरद आसने आणि सुनील आसने यांचाही समावेश होता। यावेळी बाळासाहेब आसने यांचा सत्कार पत्रकार भाऊसाहेब काळे, विजय आसने, पाराजी दळे, सुधीर शेळके, प्रमोद आसने, अशोक आसने, बाळासाहेब आसने, नाना हरिश्चंद्र आसने यांनी केला। तसेच शरद आसने यांचा सत्कार माजी सरपंच डॉक्टर नितीन आसने, उत्तमराव आसने, उपसरपंच श्याम आसने, अरुण आसने, बाजीराव आसने, अशोक आसने, बाळासाहेब आसने, सोमनाथ मोरे यांनी केला। सुनील आसने यांचा सत्कार बाळासाहेब हुरुळे, सुरेश आसने, अशोक खताळ यांनी केला। यावेळी सुरेश आसने आणि शरद आसने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रमोद आसने यांनी सर्व ग्रामस्थांच्या तर्फे उपोषणकर्त्यांचे आभार मानले। यावेळी माळवाडगावचे मान्यवर, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे प्रतिनिधी केशव आसनेंसह मुनीर सय्यद। परंतु आमचे नेते शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट अजितदादा काळे साहेब यांनी आम्हाला कायदेशीर मार्गाने योग्य ही साथ दिली आणि योग्य मार्गदर्शन करून आम्हाला हे आंदोलन कसं पुढे न्यायचं याची वेळोवेळी आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला। या संदर्भात आणि उपोषण मागे घेण्याच्या वेळेस आम्हाला साथ देण्यामध्ये आपले सुरेश भाऊ असतील, सुरेश भाऊंनी खासदार लोखंडे साहेबांच्या मार्फत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानापर्यंत हा मला तुम्ही लेखी दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही आणि शेवटचा पर्याय म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जेव्हा आम्ही संकेत दिले त्यावेळेस शासन खडबडून जागं झालं आणि शासनाला आपल्याला लेखी द्यावा लागलं। ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी जर सर्वात जास्त त्याग कुणी केलेला असेल तर ते आपले बाळासाहेब आसने आहेत। त्यांनी 7 दिवस बिगर अन्न पाण्याचं राहून खरं ज्या उपोषणाला आमरण उपोषण म्हणतात ते आमरण उपोषण बाळासाहेब आसने असतील, शालनताई झुरळे असतील आणि सर्जेराव घोडे असतील या तिघांनी केलं। आम्ही साखळी उपोषणामध्ये सहभागी होतो कारण आम्ही पण आमरण उपोषण केलं असतं तर या लढ्यामध्ये धावपळ करण्यासाठी आमच्यात त्राण राहिलं नसतं। पद्धतीने आम्ही हाताळले। तर त्यात दुसरी गोष्ट अशी आहे आम्ही आमच्या निर्णयावर ठामच का राहिलो कारण आम्हाला पक्की माहिती होती का ह्या 4-8 दिवसामध्ये आचारसंहिता लागायच्या आतमध्ये काही निर्णय होणार आहेत शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात। त्याच्यात आपला पण निर्णय व्हावा म्हणून आम्ही अग्रेसिव्ह होतो आणि त्यामध्ये आम्हाला शेवट असं कळालं की ज्या आपल्या हक्काच्या आपल्या बापाच्या जमिनी आहेत त्या जमिनी आपल्या ग्रामपंचायतीला गावठाण हद्दवाढीसाठी देण्याचा शासनाने निर्णय केला। तर त्या निर्णयामध्ये गावठाण या आधीचं जे या ठिकाणी प्रशासन होतं लोकांनी निवडून दिलेलं त्या प्रशासनाने सुद्धा गावठाण हद्दवाढीची मागणी केलेली होती। मग फक्त या प्रशासनामध्ये बदल झाला आणि दुसरं प्रशासन आलं। मग आपला तो कागद कुठं गेला आधीचा आणि आमच्या असं निदर्शनास आलं की मुठेवाडा गावनी आपल्या नंतर मागणी केली आणि त्यांची मागणी मान्य देखील झाली। त्यांना प्रशस्ती पत्र पण मिळालं। प्रशस्ती पत्र देणाऱ्यांमध्ये आपल्याच गावातले काही लोकप्रतिनिधी त्यावेळेस तिथं हजर होते। वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपल्या गावाला मिळालं नाही, आपल्या बापाचं असून मिळालं नाही। सगळ्यात जास्त जमीन आकारपडीत मध्ये 2 नंबरला जर असेल, 1 नंबरला मुंडीर गावची आहे आणि 2 नंबरला माळवाड गावची आहे। तर माळवाडगावच्या ग्रामपंचायतला तुम्ही देऊ शकत नाही, तुमच्याजवळ सत्ता असताना देऊ शकत नाही। आम्ही तुमचे बोर्ड लावले असते, तुम्ही गावठाणला जमीन मिळवून दिली म्हणून। तुम्ही एवढे जर मंत्री महोदयांच्या जवळचे होता तर तुम्ही ते काम करून द्यायला पाहिजे नव्हतं। आम्ही तुमचा सत्कार केला असता परंतु ते काम होऊन दिलं नाही। हे गावच्या दृष्टीने आपल्याला दुर्दैवाची गोष्ट वाटते आणि याची खंत वाटते की हे कुठंतरी थांबलं पाहिजे, गाव एकत्र आलं पाहिजे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र झटलं पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे। आणि आपण आता गावकऱ्यांनी जे ठरवलं
की आम्ही जे उपोषण केलं आम्हाला जे यश आलं शासनाने